आपली शेती 4 एकर असते आता बापाकडं, आपले 2 भावाला एक 2 एकर येते, त्याच्यात आपलं काही उदरनिर्वाह होणार नाहीये. त्याच्यामुळे आपल्याकडे एकच ऑप्शन आहे, जसं आपल्या इतिहासामध्ये दिलेलं आहे ना की परतीचा दोर कापला की सक्सेस मिळतं, विजय मिळतो, म्हणून तसा परतीचा दोर ठेवतच नाही आपण ग्रामीण भागातले मुलं. आपण एकदा स्पर्धा परीक्षेत गेलो की आपण स्पर्धा परीक्षेमध्ये विजय घेऊनच वापस येतो, हे लक्षात ठेवा. पोलीस भरती असू द्या, एमपीएससी असू द्या, 70 नाही 80-90% पोर आपल्या ग्रामीण भागातले. आणि तो पाया जो पक्का होतो तो तुमचा इथनं होतोय. तुम्हाला इथे सवय लागते. मी माझ्या आयुष्यामध्ये ना कॉलेजची परीक्षा दिली, ना नवोदयची दिली, ना असली कुठली परीक्षा दिली, कुठली परीक्षा मला माहित नव्हती. आमच्या काळामध्ये, आता सरांना त्या काळातलं माहितीये, त्या गोष्टी नव्हत्या. आज तुमच्यापर्यंत जे पोहोचतंय ना जिल्हा परिषद शाळेमध्ये, ते आमच्या काळात पोहोचतही नव्हते. त्याच्यामुळं हे तुम्हाला रेडीमेड मिळतंय, तुम्हाला फक्त हे कंटिन्यू करायचंय. आज जी स्पर्धा परीक्षा देऊन पास होता तुम्ही, हीच परीक्षा देऊन तुम्ही इथून एमपीएससी पास होणार आहे, वेगळं काहीच नाही. जो प्रश्न तुम्ही आज सॉल्व्ह केलाय तोच प्रश्न तुम्हाला एमपीएससी देणार आहे. फक्त होणार काय, त्याची हार्ड लेवल जी असते आपल्या बुद्धीनुसार ती वाढणार. आज तुमच्या वर्गानुसार तुम्हाला प्रश्न आहेत विचारतात. जी परीक्षा असते ग्रॅज्युएशनवरची तेव्हा ग्रॅज्युएशननुसार विचारणार. जी परीक्षा असते 12वी परीक्षा पास होऊन पोलीस भरती असते आपली, 12वी पास झाली की आपण पोलीस भरती देतो. मग त्याच्यातले प्रश्न कोणते ते बरोबर ते टॅलेंट शोधतात की याची बुद्धिमत्ता 12वी पासची आहे, मग ते 12वी पासचे प्रश्न विचारतात. आज तुम्ही 8वी 9वीत गेले, तुमची जर कुठली परीक्षा होते ती 8वी 9वी प्रमाणे होणार. तुमची नवोदयची परीक्षा, त्याच्यात कधी नवोदयच्या परीक्षेमध्ये तुम्हाला स्कॉलरशिप सारखे प्रश्न येणार नाही ना, या परीक्षेसारखे येणार नाही. त्या वयामानानुसार प्रश्न विचारतात. परीक्षा सेम आहे, पॅटर्न सेम आहे आणि मेहनतही सेम आहे. तुम्ही आज जी या वयात मेहनत करून परीक्षा पास होत आहे, हीच मेहनत आता आज तुम्ही लहान असल्यामुळे एवढी मेहनत केली, ज्यावेळेस तुम्ही आता मोठे होणार तेवढीच मेहनत करायची आहे. जे आज जेवढे पुस्तक